जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी प्रथम वर्ष बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-एस-सी कम्प्युटर सायन्स, बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-ए सी-ए, बी-सी-ए सायन्स, बी-सी-ए कॉमर्स, बी-कॉम इन बी-एम, बी-कॉम इन सी-ए, बी-कॉम इन आय-बी या अभ्यासक्रमाला सेमिस्टर फर्स्ट 2024 पॅटर्न म्हणजेच एन-ई-पी पॅटर्नला असतात. तर आपल्याला परीक्षेमध्ये IKS 101 हिस्ट्री HIS हिस्ट्री ऑफ नॉलेज प्रोडक्शन इन इंडिया जेनेरिक म्हणजे IKS या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेसाठी या पद्धतीने क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट येणार आहे आणि कोणकोणत्या प्रश्नांची तयारी करावी या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की IKS 101 हिस्ट्री दॅट इज हिस्ट्री ऑफ नॉलेज प्रोडक्शन इन इंडिया जेनेरिक हा सब्जेक्ट टोटल 2 क्रेडिटचा असणार आहे. म्हणजेच तुम्हाला टोटल 50 मार्कासाठीचा हा पेपर असणार आहे किंवा हा विषय असणार आहे. तर विद्यापीठाची परीक्षा 30 मार्कांची होणार आहे. 20 मार्क इंटरनलसाठी कन्सिडर केले जाणार आहे. तुम्हाला परीक्षेसाठी 2 तासाचा टाइम अवधी देण्यात आलेला आहे. तर या विषयाच्या विद्यापीठाच्या परीक्षेत पासिंगसाठी 12 मार्कांची आवश्यकता आहे. या विषयाचा क्वेश्चन पेपर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही लँग्वेजमधून येणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट सांगितलेला आहे. इथे तुम्हाला टोटल परीक्षेत 4 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे राईट आन्सर इन 20 वर्ड्स म्हणजे त्याला एका वाक्यात उत्तर लिहा आपण असं म्हणूया. 7 पैकी कोणतेही 5 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. त्यासाठी तुम्हाला 5 मार्क देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर सेकंड राईट शॉर्ट नोट्स इन 100 वर्ड्स एनी 2 आउट ऑफ 3. तुम्हाला जे काही 3 चॅप्टर दिलेले आहे त्या तिन्ही चॅप्टरवरती तुम्हाला एक एक शॉर्ट नोट्स विचारली जाईल. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या. यासाठी तुम्हाला 8 मार्क आहे. एका शॉर्ट नोट्सला 4 मार्क आहे. म्हणजे किमान एक पाठपोट पेज तुमचं उत्तर असणं अपेक्षित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 राईट आन्सर इन 150 वर्ड्स एनी वन आउट ऑफ 2. यासाठी तुम्हाला 7 मार्क दिलेले आहे. म्हणजे इथे 7 मार्काला एक प्रश्न देण्यात आलेला आहे. यासाठी तुम्हाला 150 वर्डमध्ये उत्तर लिहायचं आहे. म्हणजेच किमान 3 पानांपर्यंत उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर क्वेश्चन नंबर 4 राईट आन्सर इन 20 वर्ड्स एनी वन आउट ऑफ 2. यासाठी तुम्हाला 10 मार्क देण्यात आलेले आहे. या ठिकाणी सॉरी या ठिकाणी तुम्ही प्रश्नांचं उत्तर 200 वर्ड्स म्हणजे ॲटलिस्ट 2 पानं पाठपोट स्वरूपात लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे 4 पानांपर्यंत तुमचं उत्तर असणं अपेक्षित आहे. यासाठी तुम्हाला 30 मार्क सॉरी यासाठी तुम्हाला 10 मार्क आहे. असे मिळून सगळे मिळून टोटल तुम्हाला 30 मार्कांपैकीचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न होणार आहे. ओके. तर आता आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 साठी कोणते प्रश्न विचारले जातील ते या ठिकाणी नजर टाकूया. ओके. इथं तुम्हाला आन्सर इन 20 वर्ड्समध्ये तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. व्हॉट डू यू मीन बाय नॉलेज? ज्ञान म्हणजे काय? व्हॉट इज स्कोप ऑफ नॉलेज? ज्ञानाची व्याप्ती किंवा क्षेत्र काय आहे? सॉरी. त्याच्यानंतर महत्वाचं आहे व्हॉट इज द इंडियन नॉलेज सिस्टीम? भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे IKS म्हणजे काय? व्हॉट इज द की फीचर ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम? भारतीय ज्ञान परंपरेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती? नंतर हाऊ इज द इंडियन नॉलेज सिस्टीम हॉलिस्टिक इन नेचर? भारतीय ज्ञान परंपरेची सर्वांगीण कशी आहे? नंतर व्हॉट इज वराहमिहीर नोन फॉर? म्हणजे वराहमिहीर कशासाठी प्रसिद्ध आहे? नंतर व्हॉट कॉन्ट्रीब्युशन डीड सवाई जयसिंग मेक टू ॲस्ट्रॉनॉमी? सवाई जयसिंग यांनी खगोलशास्त्रात कोणते योगदान दिले आहे? नंतर व्हॉट इज आर्यभट्ट मेजर ॲस्ट्रॉनॉमिकल वर्क? आर्यभट्ट यांचे प्रमुख खगोलशास्त्रीय वर्क कोणते? व्हॉट इज आयुर्वेदा? आयुर्वेद म्हणजे काय? व्हॉट इज युनानी मेडिसिन? युनानी वैद्यक म्हणजे काय? देन व्हॉट इज द मेन प्रिन्सिपल ऑफ आयुर्वेदा? आयुर्वेदाचा मुख्य सिद्धांत कोणता? नंतर हु इज द कन्सिडर फॉर फादर ऑफ आयुर्वेदा? आयुर्वेदाचे जनक कोण मानले जातात? व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ हर्बल मेडिसिन इन आयुर्वेदा? आयुर्वेदात वनस्पतीजन्य औषधाचे महत्त्व काय? देन व्हाय वॉज कॉपर इम्पॉर्टंट इन एन्शियंट इंडिया? प्राचीन भारतात तांबे का महत्त्वाचे होते? नंतर व्हॉट इज प्राकृत?
प्राकृत म्हणजे काय? व्हॉट इज संस्कृत नोन फॉर? संस्कृत कशासाठी प्रसिद्ध होते? व्हॉट इज फारसी किंवा पार्शियन लँग्वेज? फारसी किंवा पर्शियन लँग्वेज म्हणजे काय किंवा भाषा म्हणजे काय? व्हाय वॉज प्राकृत युज्ड इन एन्शियन लिटरेचर? प्राकृत भाषा प्राचीन साहित्यामध्ये का वापरली गेली? देन व्हाय इज संस्कृत कन्सिडर ए क्लासिकल नॉलेज? संस्कृतला शास्त्रीय भाषा का मानली जाते? देन व्हॉट इज वैदिक फिलॉसॉफी? वैदिक तत्वज्ञान म्हणजे काय? व्हॉट आर द वेदाज इम्पॉर्टन्स इन इंडियन फिलॉसॉफी? भारतीय तत्वज्ञानात वेद का महत्वाचे आहेत? देन व्हॉट इज तक्षशिला नोन फॉर? तक्षशिला कोणासाठी प्रसिद्ध आहे? देन व्हॉट सब्जेक्ट वेअर थॉट इन नालंदा युनिव्हर्सिटी? नालंदा विद्यापीठात कोणकोणते विषय शिकवले जात होते? देन व्हेअर वॉज वल्लभी युनिव्हर्सिटी लोकेटेड? वल्लभी विद्यापीठ कुठे स्थित आहे? आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ आर्किटेक्चर? वास्तुकला म्हणजे काय? व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ टेम्पल आर्किटेक्चर इन इंडिया? भारतातील मंदिर स्थापत्याचे महत्वाचे कारण काय आहे? देन व्हॉट इज मटेरियल वेअर यूज्ड इन एन्शियंट इंडियन आर्किटेक्चर? प्राचीन भारतीय स्थापत्यात कोणकोणते साहित्य वापरले जात होते? असे काही एका वाक्यात उत्तर द्या, असे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. हेच विचारले जातील असं काही नाही. नंतर आहे आन्सर इन 100 वर्ड्स, ज्याला आपण राईट शॉर्ट नोट्स म्हणूया 8 मार्कासाठी. त्यामध्ये पहिलं आहे नेचर ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम. भारतीय ज्ञान परंपरेचे स्वरूप स्पष्ट करा. त्याच्यानंतर आहे स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ नॉलेज. ज्ञानाची व्याप्ती आणि महत्त्व स्पष्ट करा. आयुर्वेद, युनानी मेडिसिन सिस्टीम, युनानी चिकित्सा पद्धती. नंतर एन्शियंट इंडियन मेटॉलॉजी, प्राचीन भारतीय धातुकर्म. देन एन्शियंट इंडियन युनिव्हर्सिटी, तक्षशिला आणि नालंदा. प्राचीन भारतीय विद्यापीठे जी काही होती तक्षशिला, नालंदा आणि अजूनही काही असतील तर त्याबद्दल पण माहिती या ठिकाणी विचारली जाईल. नंतर आर्किटेक्चर ऑफ एन्शियंट इंडिया, प्राचीन भारतीय स्थापत्य कला. असे पण काही शॉर्ट नोट्स तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर ब्रॉड क्वेश्चनला 7, 8 किंवा 10 मार्कासाठी जे काही ब्रॉड क्वेश्चन 7 किंवा 10 मार्काला विचारले जातील 150 वर्ड्समध्ये, तर ते कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतील? तर डिस्क्राईब इन डिटेल द डेफिनेशन, स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ नॉलेज. ज्ञानाची व्याख्या लिहा आणि ज्ञानाची व्याप्ती आणि महत्त्व स्पष्ट करा. नंतर एक्सप्लेन इन नेचर अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम. भारतीय ज्ञान परंपरेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा. देन डिस्क्राईब द मेजर कॉन्ट्रीब्युशन ऑफ आर्यभट्ट, वराहमिहिर आणि सवाई जयसिंग टू द फील्ड ऑफ ॲस्ट्रॉनॉमी. खगोलशास्त्रात किंवा खगोलशास्त्र क्षेत्रामधील आर्यभट्ट, वराहमिहिर आणि सवाई जयसिंग यांचे प्रमुख योगदान कोणते होते त्यांचं वर्णन करा. नेक्स्ट आहे डिस्क्राईब द डेव्हलपमेंट ऑफ इंडियन लँग्वेज विथ रेफरन्सेस टू प्राकृत, संस्कृत आणि पार्शियन. ओके, प्राकृत, संस्कृत आणि फारशी या भाषेच्या संदर्भात भारतीय भाषांचा विकास स्पष्ट करा. सेकंड लास्ट आहे राईट अ डिटेल नोट ऑन एन्शियंट इंडियन युनिव्हर्सिटी, तक्षशिला, नालंदा आणि वल्लभी. म्हणजे भारतातील प्राचीन जी काही विद्यापीठं होते तक्षशिला, नालंदा आणि वल्लभी यांच्यावर सविस्तर टिपा लिहायची किंवा सविस्तर माहिती लिहायची. आणि लास्ट प्रश्न आहे एक्सप्लेन द इव्हॅल्युएशन अँड सिग्निफिकन्स ऑफ एन्शियंट इंडियन आर्किटेक्चर. प्राचीन भारतीय वास्तुकलेची उत्क्रांती आणि तिचे महत्त्व स्पष्ट करा. तर असे काही एक टेंटेटिव्ह आपण तुम्हाला काय केलेले आहे, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवर तुम्हाला IK जेनेरिक सेमिस्टर फर्स्टचा सिलेबस तुम्हाला बघायला भेटेल. त्याला नाव पण दिलेलं आहे हिस्ट्री ऑफ नॉलेज प्रोडक्शन इन इंडियन जेनेरिक. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला टोटल 3 चॅप्टर आहे. आणि इथे जो काही क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट अगोदरचा दिला होता हा बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे, जे विद्यार्थी 24-25ला फर्स्ट इयरला होते. तुम्ही आता 25-26 पासून आहे, त्यामुळे तुमचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. पण ही 3 चॅप्टरची माहिती तुम्ही ऑनलाईन मिळवण्याचा प्रयत्न करा. तसेच काही महत्त्वाची माहितीसाठी मी एक टेलिग्रामला एक मेसेज केलेला आहे. तुम्हाला IKचं पुस्तक जर का पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या विद्यापीठातील हिस्ट्री डिपार्टमेंटमधून कलेक्ट करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, अशाच आपण नवनवीन विषयासह नवनवीन माहितीसह भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.